द्यावं लागेल उत्तर. काय उत्तर द्यायला आपण त्याची कमी थोडं वारीपासून सुरुवात करतो. पुढे स्वतः थांबलो होतो ना पावरवरती तुम्हाला किती आहे ऐतिहासिक दिवस असेल असं संजय राऊत म्हणतात. हो ते तर बापरे ते तर अष्टवन्न म्हणून तर तेच आहेत भविष्यकाळ ते 100 वर्षापूर्वी बाबा वेंगा कठीण आहे त्यांचं. ते मोठे ऍस्ट्रॉनॉमर आहेत भविष्यात. ते अनेक पिलं त्यांनी असे तर त्यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील हे भविष्य वर्तवलेलं होतं. कल्पना आपणच ते दाखवतात. त्यांना काय त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही. ते उद्या त्यांना अमेरिकेचे सुद्धा राष्ट्राध्यक्ष करायला मागे पुढे पाहणार नाही भविष्य करायला. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. ठाणे मुंबई आणि तिथल्या महापालिकांच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषिकांना खुश करून त्यांची मतं आकर्षित करण्यासाठी हा निर्णय आणला गेलेला आहे असं ते टीका करतात. आणि मी उलट म्हटलं तर उद्धवजींनीच हा निर्णय घेतला त्यांना खुश ठेवण्यासाठी. त्यांनी कंपल्शन केलं या भाषेचं. सक्तीची केली त्यांनी हिंदी भाषा. त्यांच्या रिपोर्टमध्ये बघा आपण आम्ही सगळे रिपोर्ट समोर ठेवले. त्याच्या सह्या समोर ठेवलेल्या आहेत. जागोजागी लावलेले आहेत कोणीतरी त्या तिसऱ्याच माणसाला की बघा हे कसे पलटी बाददार आहेत म्हणून. आम्ही नाही केलंय त्यांनी केलं. मला एकच विषय तुम्ही सतत सगळे जाणकार आहात. तुम्ही कॅबिनेटवर निर्णय घेतायत. तुम्ही समिती नेमतायत. तुम्ही 3 ठिकाणी सह्या करतायत. आणि परत तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही लागतायत हिंदी म्हणून. मला वाटतं अतिशय बालिशपणाने वागणं त्यांचं चाललेलं आहे. साहेब प्रथम शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे. सतेज पाटील असतील राजू शेट्टी असतील आज पंढरपूरमध्ये दुग्धाभिषेक करून सरकारला सुबुद्धी यावी अशी मागणी करणार आहे. महामार्ग शक्तीपीठ महामार्ग मग त्याच्या संदर्भात काय सरकार विचार करतंय करावा नाही मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलंय. कॅबिनेट म्हणजे पहिल्या दिवशी सुद्धा तो विषय झालेला होता. पत्रकार मी होतो. मला वाटतं त्या सर्व योग्य निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व जे लँड होल्डर आहेत शेतकरी आहेत ज्याच्या लँडची जमीन जाणार आहेत त्यांना विश्वासामध्ये घेऊन सर्व लोकनेते जे आहेत तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय मुख्यमंत्री महोदय करतील. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात नाही तर थेट सर्वे होतो आणि अकाउंटला पैसे टाकले जात आहेत. ते कुठेतरी बळजबरी होते. मला वाटतं अशी बळजबरी कोणावर होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं ज्यावेळेला मुंबई नागपूर रस्ता झाला त्यावेळेला आपण असेच प्रकार झालेले होते. असंच त्या बाबतीमध्ये बोललं जात होतं. पण नंतर सगळ्यांनी पैसे घेतले. आता सगळे खुश आहेत. उलट की चांगलं झालं. त्याच्या जमिनीच्या किमती पण आता एवढा मोठा रस्ता झाल्यामुळे 4-4, 5-5 पट वाढल्यात आजूबाजूच्या. वस्तुस्थिती आहे. मला वाटतं इथेही चांगला संबंधित तोडगा काढला जाईल. साहेब रोहित पवार म्हणतात की गिरीश महाजन एकनाथ शिंदे पंढरपुरात एकत्र करत आहेत. भाजपा शिवसेनामध्ये चढावड दिसते मात्र अजितदादा कुठे दिसत नाही. पुढे म्हणले की महाकुंभमध्ये देखील चढावड भाजप आणि शिवसेनेमध्ये. आता आम्ही तिघं एकत्रित येऊन काम करतोय. तुम्हाला याच्यामध्ये काय पोटदुखी आहे. एकट्याला असते तर म्हणले असते हे एकटे आले. 2 जण आले तर 2 जण आले. 3 जण आले तर अजून चढावड आहे म्हटलं असतं. तर मला असं वाटतं की त्यांना त्यांचं समाधान तेवढ्याच आहे. त्यांना आमचं एकी आमची बघितली जात नाही. आम्ही अतिशय गुण्यागोविंदाने आमचं हे त्यांना बघवलं जात नाही. आणि म्हणून असे काहीतरी करतात. महाकुंभमध्ये चढावड दिसेल. कुठे चढावड आहे महाकुंभमध्ये. उलट आम्हाला आम्ही दोघं सोबत आलो. एकनाथजींनी मला निरोप दिला की आपल्याला जायचं उद्या म्हणून काल संध्याकाळी आम्ही सोबत आलो. एका विमानामध्ये आलो. यात वाईट काय. म्हणजे आम्ही सोबत काम करतो तर तुम्हाला एवढं का दुःख. म्हणजे त्यांना असं वाटतं की रोज भांडले पाहिजेत. साहेब उद्या वेगळे राहिले पाहिजेत. साहेब उद्या त्याची 100 प्रकरणं माझ्याकडे आहेत. लवकर काढा ना. मी 35 वर्ष झाले आमदार आहे. माझ्याकडे गुंडटोळी सांगा. माझ्याकडे काम सांगा. माझ्याकडे खंडणी सांगा. माझ्याकडे वसुली सांगा. एखादी तर सांगा ना. लोक मला ओळखतात. चांगले ओळखतात. चार्ट लवकर द्या. लवकर द्यावा. आणि खडसे त्यांना मदत करणार होते. त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना मदत करेल म्हणून. त्यांनी तो द्यावा. असं नुसतं मी सांगतो बाष्पळ बडबड करू नका. आपण ते पुराव्यानिशी बोला काहीतरी. नुसतं माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते. खडसेंनी खूप बडबड केली मागे तुम्हाला माहित आहे. मग ते काय सांगितलं कसे पलटी मारली त्यांनी तुम्हालाही माहित आहे. ईडीचं प्रकरण होतं. हो माझी ईडी लावा लागली. ईडी गेले जेलमध्ये सगळे. आता काय मग आता कुठं हरवली झाली. कुठेतरी फोन वापरत कुठेतरी होती कुठेतरी गायब झाली. हा काय प्रकार आहे. हा कुठला प्रकार आहे तुमचा. काहीतरी हवेत गोळीबार करायचा बडबड करायची बाष्पळ हा त्याचा उद्योगच आहे. ठाकरे नावाचा करिश्मा ठाकरे बंधूंना वाचवेल असं वाटतं. आता बघा निवडणुकासमोर आमची पूर्ण तयारी. संघटनापेक्षा आम्ही एकदम सगळ्यात पुढे आहोत. आता कुणाला कुठे जायचं कोणी कोणाशी युती करायची हा जनतेचा प्रश्न आहे.
आम्ही तयार आहोत. पण आम्ही यावेळेला तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, आमच्या नेत्यांवर आहे, देवेंद्रजींवर आहे, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांवर, एकनाथ शिंदे साहेबांवर, अजितदादांवर आहे. आणि निवडणुका झाल्यावर तुम्हाला कळेल की कोण किती प्रभावी आहे, कोणाचा काय फायदा झाला, कोणाचा काय तोटा झाला म्हणून. ठाकरेंच्या दुसऱ्या पिढीचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. पणाला तर लागलेलं नाही, पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे पक्ष सोडून आम्हाला सोडून गेले, युती सोडून, ज्या वेळेला ते विशेष करून म्हणजे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यावेळेस त्यांचं आव्हान संपलेलं आहे. थोड्या दिवसापुरती अगदी क्षणिक सुखाकरता त्यांनी ती खुर्ची उपभोगली, 2.5 वर्षामध्ये ते घरी गेले. पण आता पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय. मी त्यावेळेला वारंवार सांगितलं की क्षणिक सुखाकरता तुम्ही एवढं सगळं पार्टीला वेठी धरू नका, दावाला लावू नका, मी वारंवार सांगितलेलं. पण त्यांनी ती चूक केली. त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंचं सगळं हिंदुत्व, त्यांच्या सगळ्या आयडिओलॉजी या सगळ्या बाजूला टाकल्या आणि आता बसले. आता हिंदी आणि मराठीचा वाद सुरू आहे. आता मुंबईमध्ये देखील वाद सुरू आहे. संदीप देशपांडे मनसेचे नेते असं म्हणतात की जर व्यापारी हिंदी बोलतील तर त्यांना कानाखाली आम्ही लगावणारच. प्रकरण जे झालं त्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. काल मोर्चा निघाला. असं नाही करताय. तिथे लोकशाही आहे, सगळ्यांना ती स्वातंत्र्य आहे. बोलले तरी आम्ही मारू, लिहिलं तरी आम्ही मारू, हिंदी पेपर वाचला तरी आम्ही मारू. मला वाटतं असं कुठे चालणार, अशी सक्ती तुम्ही करू शकत नाही. शिक्षणाच्या बाबतीत ठीक आहे, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेच उलटे झालेत. म्हणजे मी सांगतो की चोराच्या उलट्या बोंबा हा प्रकार नक्कीच ही म्हण त्यांनाच लागू होते. त्यांनी सगळे निर्णय केले, त्यांनी समिती नेमली डॉक्टर माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी रिपोर्ट दिला तो मान्य केला, कॅबिनेटमध्ये घेतला तो मान्य केला, मिनिट्समध्ये घेतल्यानंतर पुढच्या कॅबिनेटला तो त्यांनी मान्य केला. आणि आता म्हणतात की कसं काय झालं ते आम्ही खपवून घेणार नाही. पण तेव्हा तुम्ही झोपलेले होते का? मला वाटतं उद्धवजी तर कधी काही पाहतच नव्हतं, काही बघत नव्हते. 2.5 वर्षातून जे मी सांगतो, मला महिनाभर पण ते विधानसभेत आले नाही किंवा मंत्रालयामध्ये आले नाही, महिनाभर सुद्धा 2.5 वर्षामध्ये. असा मुख्यमंत्री आम्ही पहिल्यांदा अनुभवला आहे. मी 35 वर्षाच्या सदनामध्ये असं कधीच बघितलं नाही. पण काहीच आपण वाचायचं नाही, काही अभ्यास करायचा नाही, कुठेही ब्लाइंडली सह्या केल्या का? मग तुम्ही समिती नेमतायत, तुम्हीच कॅबिनेटमध्ये मंजुरी देतायत. आणि त्यावेळेला हिंदी सक्तीची गेलेली होती, असं नाही आहे की ऑप्शनल होती म्हणून. त्यांनी हिंदी सक्तीची केली. देवेंद्रजींच्या वेळेला हा जी आर निघाला त्यावेळेला त्यांनी ती ऑप्शनल केली, ऐच्छिक केली. ज्याला आता शेवटी इथे लँग्वेज भरपूर आहेत. आमचा देश काही एक भाषेचा मराठी हिंदी इंग्रजीचा नाहीये. इथे किती भाषा बोलल्या जातात? जगभरामध्ये 7,000 भाषा बोलल्या जातात. देशामध्ये आपल्या किती भाषा बोलल्या जातात? 77 भाषा आपल्या प्रमुख भाषा आहेत. आणि मग ज्याला जे विद्यार्थ्यांना ते वाटत असेल त्यांनी तो विषय घ्यावा. 20 विद्यार्थी एकत्रित झाले की त्यांना ते शिकवलं जाईल त्या ठिकाणी. हा नियम तुमच्यावर आषाढीवर येईल नसतं. मात्र यंदाच्या वर्षी चर्चा विधान परिषदेमध्ये देखील त्याच्यावरती चर्चा झाली की आषाढीमध्ये काही नक्षलवादी अर्बन नक्षलाईट आहेत ते देखील घुसल्याची मागणी जी आहे त्याची चौकशीची मागणी केलेली आहे मनसे सगळ्यांनी. त्यावर आता आरोप प्रत्यारोप होता आहे की संविधानाबद्दल जागृती करणं म्हणजे नक्षलाईट आहे का? अशा पद्धतीचे टीका सुद्धा आता विरोधकांकडून होताना पाहायला मिळते. काय नक्की प्रकार? निश्चित मनीषाताईंनी जो आरोप केला त्या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे शासन हे गंभीर आहे, त्या बाबतीमध्ये असं कुठे वारीमध्ये प्रकार होऊ नये त्यासाठी सर्व काळजी सरकार घेत आहे. विशेष करून पोलीस विभाग आहे, आमचे इंटेलिजन्स आहे, सगळे त्या बाबतीमध्ये काळजी घेत आहेत. मला असं काही वाटत नाही आतापर्यंत काही प्रोग्राम झालेला नाही, पण काही सांगता येत नाही आजकाल कोण कुठल्या थराला जाईल. पण त्या संदर्भामध्ये सरकार अतिशय अलर्ट आहे. आमच्या सगळ्या यंत्रणा आहेत अलर्ट आहेत. प्रबोधनाचा कार्यक्रम जर कुणी त्या वारीमध्ये येत असेल, प्रबोधनाचे कार्यक्रम, त्याला तुम्ही थेट नक्षलवादी ठरवणे वगैरे असं काही? मला माहिती त्यांच्याकडे काय पुरावा होता किंवा कुठल्या आधारावर काही म्हणल्या त्या ठिकाणी, पण त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये यंत्रणा सगळ्या चौकस आहेत, तपास करतायत, ते बघतील. संविधान दिंडी घेऊन चालणं जर अर्बन नक्षलवाद असेल तर मी अर्बन नक्षलवादी आहे असं जितेंद्र आव्हाड नाही. त्याला जितेंद्र आव्हाड काय आणि राऊत काय त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं. ते तर काही बोलतात, त्यांना जिभेला हाडण्याचा जो प्रकार आहे तो त्या दोघांकडे आहे मला असं वाटतं. त्यांना TRP हवा असतो, काहीतरी वेगळं बोलायचं, संबंधित बोलायचं, हा त्यांचा नेहमीचा उद्योगच आहे. साहेब संजय राऊत असं म्हणाले की दाऊद इब्राहिम, छोटा शकील ही जी लोक आहेत, टायगर मेमन, ही भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि फडणवीसांनी त्यांना चर्चेसाठी गिरीश महाजनांना नेमलंय त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी. अशा पद्धतीने तरी म्हणाले आज सकाळी पत्रकार परिषदेत. मला वाटतं त्यांच्याकडे लोक असले की ते खूप शुद्ध आहेत, चांगले. त्यांच्याकडून आमच्याकडे आले की लगेच मग ते सगळे दाऊद झाले, इक्बाल मिर्ची झाले, काय छोटा राजन झाले. मला वाटतं अशा पद्धतीने संबंधित ते बोलतात. पण ते होते तोपर्यंत बडगुरांच्या रोज घरी जाऊन बसणं, तिथे जेवण खाण करणं त्यांना मान्य होतं.
ते सोडून इकडे आले तर आता ते एकदम नालायक झाले. आता ते कोण मामा राजवाडे यांनी 4 दिवसापूर्वी त्यांना अध्यक्ष केलं. ते आमच्याकडे आले, म्हणजे ते आपल्याला यायचे दुसरे विचार प्रकट केला की मी तुमच्याकडे येतो म्हणून विचारणा केली, तर लगेच त्यांना काल काढून टाकलं. त्याच्या आधी अशोक शिंदे होते, म्हणजे या महिनाभरामध्ये त्याचे 3 अध्यक्ष बदललेत. त्यांच्याकडे राहायलाच कोणी तयार नाही. त्यामुळे त्याची अवस्था फार विचित्र झालेली आहे. त्यामुळे मग ते तोंडातील ते बोलतायत. दाऊदचं काय बोलतायत, इक्बाल मिरची काय बोलतायत, कोण अजून कोणत्या अतिरेकांबद्दल बोलतायत. मला असं वाटतं की आता त्यांच्याकडे कोणीच राहायला तयार नाही. मी आपलं खरं सांगतो. आता तुम्ही बघा, आता कोणी नवीन अध्यक्ष केला, आता 4 दिवसांनी त्यांनी पण परत सोडलं तर काय करणार? मग त्यांनी तर पार्टी बिनाध्यक्षाची ठेवाय मला असं वाटतं. तेच त्यांच्या भल्याचं आहे. त्यांनी आता निकाल लागतील, महापालिकेच्या निवडणुका येतील, त्यावेळेला त्यांनी दाखवलं तिथं एवढी बडबड करण्यापेक्षा. नाशिक तुम्ही दत्तक घेतलेलं आहे राहून, तुम्ही तिथे या, संघटन करा, चांगली लोक जोडा त्या ठिकाणी. ते काहीच नाहीये. निकाल लागेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल महापालिकेचा की यांची संख्या किती येते म्हणून. सगळे मागचे पुढचे रेकॉर्ड तुटतील यांचे. राजवाड्यांचं नाव होतं, ते असं म्हणतायत की गिरीश महाजन आणि त्यांची टोळी बाबूल आणि राजवाड्यांना सांगते की भाजपमध्ये प्रवेश करा आणि तुमचे गुन्हे मागून घेतो. अजिबात नाही. काय आमचा संबंध आहे? आमच्या तर मागे सगळे लागलेले आहेत की आम्हाला पक्षात घ्या म्हणून. असं नाहीये. आम्ही कोणाला गुन्हे मागे घेतो, गुन्हे दाखल करतो, हा आमचा उद्योगच नाहीये. पण आता तुमच्याकडून तिकडे लागले की त्यांच्यावर काहीतरी आरोप करावे लागतात. आता राजवाडेचा त्यांनी 5 दिवसापूर्वी अशोक शिंदे त्या शिंदेना काढलं, त्यांना आधीच काढून टाकलं पक्षाचं. ना नुसती त्यांना कुणकुण लागली की हे कोणाला भेटले, शिंदे साहेबांना भेटले एकनाथजींना, त्यांनी लगेच त्यांना काढून टाकलं. लगेच राजवाडेंना केलं. राजवाडेंना कोणी त्यांनी सांगितलं की हे पण भाजपच्या संपर्कात गेलेत, गिरीश महाजनांकडे गेले, त्यालाही काढून टाकलं. तुम्ही किती अध्यक्ष करणार महिनाभरामध्ये? का तुम्ही दर 4 दिवसांना, 1 आठवड्यातून 2? मला समजा ती कुठली पार्टी चाललेली यांची. मला वाटतं सगळा हा बडबड करण्यापेक्षा, वाचपळ, हा बोल घेवडे करण्यापेक्षा संघटनेवर त्यांनी लक्ष द्यावं. गिरीश महाजन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.